तिने तो एका टायमिंगला पूर्ण 7-8 माणसांचं जेवण ऍट द टाइम टाकलं. बापरे. ते घरातलं काही मिळेल ते पेपर तर पेपर खात होती, हा. लाकडं असे जे फाटी बोलतो आपल्याकडे ती पण अशी सुकलेली. तिला कसं कळलं काय माहित नाही की गुरुजी येत आहेत म्हणून. ओके. ती घरातूनच ओरडायला लागली जोर जोरात एकदम, अच्छा. तू तिथेच थांब, तुला इथे यायचा अधिकार नाही, मी काय आहे ते मी बघून घेईन, मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे आलेली आहे. नमस्कार. आज आपल्या शो वरती जोगेश्वरी येऊन निनाद मामुणकर आलेले आहेत. तर दादांना आपण जुलैपासून कॉन्टॅक्ट करतोय आणि आज योगायोगाने ते आपल्या शो वरती आलेले आहेत. तर कुठेच वेळ न घालवता आपण थेट त्यांच्या किस्सांकडे वळूया. दादा, तुमचा पहिला किस्सा सुरू करूया. पहिलं तर धन्यवाद ऋषिकेश दादांनी भरपूर फॉलोअप केला. मलाच खूप उशीर झाला इकडे यायला. दादा बरोबर मी 1.5 वर्ष त्यांच्या चॅनल सोबत आहे कनेक्टेड. तर आज योगायोग आलेला आहे. मी माझे काही किस्से आहेत ते सांगतो, आपण त्याकडे जाऊ. येस येस. चालेल. मी खुद्द जिल्हा रायगड, तालुका महाड. तर आमचं कसं इकडेच मुंबईलाच राहणीमान होतं. शिक्षण पण माझं मुंबईलाच झालेलं आहे. तर आपल्या साईडला कोकणामध्ये तशी पद्धत आहे की जसं शाळेला सुट्ट्या पडल्या की आपण गावाला जातो. बरोबर. तर आम्ही तसंच मे महिन्यात एप्रिल मे महिना आम्ही सगळे सुट्ट्या पडल्या की गावाला जायचो. अच्छा. तर असं आहे, माझ्या वडिलांचं गाव आणि आईच्या गावामध्ये 4-4 किलोमीटरचं अंतर आहे. ओके. म्हणजे बोलतात ना अलीकडे आणि पलीकडे, त्या पद्धतीने ह्या साईडला आईचं गाव आहे आणि ह्या साईडला वडिलांचं गाव. सहसा आम्ही 10वी 8वी 9वीला मे महिन्याच्या सुट्ट्या पडायच्या तर आम्ही सगळे घरातले भाऊ बहीण वगैरे आम्ही मामाच्या गावाला जायचो. सगळे एकत्र फॅमिली जॉईंट व्हायचो. तर किस्सा असा आहे की माझ्या मामाच्या मुलीला, तेव्हा ती 10वीला होती, आम्ही 7वी 8वीला होतो. कधीची गोष्ट ही गोष्ट 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ओके. 20 वर्ष तर झालेच आहेत, कारण मी स्वतः 8वीला होतो तेव्हा. अच्छा. तर किस्सा असा आहे, माझ्या मामांची मुलगी ही 10वीला होती. तर त्यांचे आम्ही जेव्हा सुट्टीवर गेलो तेव्हा ते 10वीचे क्लासेस, एक्स्ट्रा क्लासेस असतात ना, त्या टाईपचे ते क्लासेस असायचे. जिल्हा परिषदेची शाळा आहे आमच्याकडे, ती फेमस शाळा आहे पूर्ण रायगड खोऱ्यामध्ये. ओके. रायगड जिल्ह्यामध्ये त्या शाळेत ती होती. तर कसं शाळेचं टायमिंग होतं 7 ते 12 दुपार, सकाळी 7 ते दुपारी 12. 12च्या नंतर ती शाळा सुटल्यानंतर 2 तास त्यांचे 10वीचे क्लासेस असायचे. तर आमच्या गावापासून म्हणजे तिचे मैत्रीण मित्र जे पण आजूबाजूचे 4 गाव अजून असे एकत्र ते बॅचनी जायचे शाळेमध्ये आणि एकत्र बॅचनी परत यायचे. पण येताना कसं अगोदर 2 गाव ते 4 मित्र तिचे तेव्हा प्रवास हा असा आपल्या सायकल बाईक्स वगैरे नव्हते तेव्हा. सगळे शाळेतली मुलं तेव्हा 20 वर्षापूर्वी चालतच जायचे. मग ते 3 किलोमीटर असू द्या किंवा 6 किलोमीटर असू द्या, तर हे पण सगळे असे एकत्र जायचे. तर तिचे मित्र जसं जसं गाव आले तसं तसं ते निघून गेले आणि आम्ही तिला ताईच म्हणतो मामाच्या मुलीला. ओके. माझ्यापेक्षा वयाने मोठीच आहे ती. तर ताई आमची सगळे मित्र गेले आपल्या घराकडे येण्यासाठी निघत होती. रस्त्यात तिला एक बाई भेटली. अच्छा. आणि खूप असं तिला असं त्रासदायक तिला असं वाटत होतं ताईला. म्हणून ताईने विचारलं, मावशी काय झालं, कुठे जायचं तुम्हाला? तर तिने सो अँड सो गावाचं नाव सांगितलं की आमचं म्हणजे आमच्याच मामाच्या गावापासून जवळ गाव आहे ते, जास्त काही लांब नाही, 1-2 किलोमीटरचा फरक असेल. तर तिने विचारलं तर ती बोलली, अरे बाळा मला ना ह्या ठिकाणी ह्या घरी जायचं आहे. बोलली ठीक आहे मावशी, मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते, माझं गाव पुढेच आहे, मी तुम्हाला तिथे सोडीन. असं बोलत गप्पा गोष्टी मग त्यांनी त्या बाईनी मावशीनी त्या माझ्या मामाच्या मुलीला विचारली, बाई तू कुठली, काय तू करतेस, कितवीला आहेस? ती अशी सगळी उत्तर देत आपलं रस्त्याने चालू होते. अचानक एक शिव बोलतो आपण, म्हणजे गावामध्ये एंटर करायच्या अगोदर एक शिवाला लागतं, म्हणजे कसं आपण त्या गावाच्या हद्दीत येतोय. वेस. हा बरोबर. तर त्या वेशीमध्ये यायच्यासाठी ताईने असं जस्ट मागे वळून बघितलं. अच्छा. तर ती व्यक्ती तिथे नव्हती. ओके. ती लेडीज नव्हती असं त्या ताईने आम्हाला सांगितलं. अच्छा. ठीक आहे. पण ही गोष्ट मी तुम्हाला एंडला सांगेन, ते कसं आम्हाला कळलं हे सगळं. तर तिने मागे वळून बघितलं, कोणी नाही. तर तिने एवढं कॅज्युअली घेतलं नाही काय आहे काय नाही. तिला असं वाटलं की मागच्या मागे ती निघून गेली असेल पायवाट दुसऱ्या वाटेने. ताई घरी आली. 1-2 दिवस व्यवस्थित गेले सगळे. हळूहळू आमच्या ताईच्या वागण्यामध्ये बदल यायला लागले. बदल मीन्स काय, रागवणे, तिरस्कार करणे समोरच्यांशी, मोठ्यांनी उद्धटपणे बोलणे. तर सगळ्यांनी असं नॉर्मलीच घेतलं, काहीतरी तिला पाहिजे असेल किंवा काही रिक्वायरमेंट असेल म्हणून ती असं वागत असेल सगळ्यांशी. तर कोणी एवढं जास्त लक्ष दिलं नाही. पण हळूहळू जसं 1-2 दिवस वाढत गेले तसं तिच्यामध्ये चेंजेस आले. शाळेत जायचं तिने बंद केलं, ट्युशनला जायचं बंद केलं. तर आम्ही आलो होतो सगळे सुट्टीवरती.
मी, माझा छोटा भाऊ, माझ्या मामांची मुलं, आम्हाला 4 मामा आहेत. तर त्यांची मुलं वगैरे सगळं असं तेव्हा जॉइंट फॅमिली आम्ही सगळे एकत्र येतो. तर सगळे चालू होतं, "काय काय झालं ताई? काय झालं?" तर ती काय सांगायलाच तयार नाही. शांत बसायची. अ, मग कसं आहे मे महिनाच होता तो म्हणजे एप्रिल मेचंच हे होते. तर आमच्याकडे ना सप्ताह असतो 7 दिवस. सप्ताह मीन्स असं ज्ञानेश्वर माऊलींची मोठी हे निघते, मिरवणूक निघते, पालख्या निघतात. हम्म. तर असं तर गावामध्ये मोठा उत्सव होतो. 7 दिवस पूर्ण ज्ञानेश्वरी वाचून 2 टाईम जेवण पूर्ण गावाला, आजूबाजूच्या गावांना निमंत्रण असतं. असे मोठे प्रोग्राम्स असतात. ओके. तर अशा कार्यक्रमामध्ये घरातली सगळी मंडळी तिथे देवळामध्ये असते दिवसभर. एवढं कोणी लक्ष दिलं नाही. सप्ताह चालू आहे, उत्सव चालू आहे, तर सगळे दिवसभर तिकडे मंदिरात कीर्तन, भजन, ज्ञानेश्वरी वाचणं वगैरे, पठण करणं हे सगळे कार्यक्रम असायचे. जो तो आपल्या ह्याच्यामध्ये मंदिराकडेच धावत होता. ह्याच्याकडे जास्त कोणाचं लक्ष दिलं म्हणजे लक्ष कोणाचं गेलंच नाही जास्त असं. हळू 3रा दिवस आला. 3ऱ्या दिवशी पण ती काय बोलत नाही. तर आमच्या आजीने तिला विचारलं, "बाळा काय झालं तुला? का असं वागतेस?" हम्म. तर तिचं ते बोलायचं जे होतं ना, आतून जसा आवाज येतो, म्हणजे एकदम रूडली, "हां, म्हातारे तुला काय करायचंय? मी कसंही वागेन." असं अच्छा. तिच्या आवाजामध्ये त्या वयामध्ये तिच्या 16-17 वयामध्ये तसा आवाज येत होता तिचा. तर आजीला पण थोडंसं काहीतरी खटकल्यासारखं झालं, की बाबा नक्की काय झालंय माझ्या नातूला? हम्म. तर ती बोलली, "ठीक आहे." तर आजीनी माझ्या आईला तिच्या भावांना म्हणजे माझ्या आईच्या भावांना म्हणजे मुलांना, हम्म. दोघांना सांगितलं, "अरे जरा बाळेमध्ये काहीतरी आपल्याला फरक जाणवतोय. आपण हम्म. कुठे चौकशी करायची का?" तर कसे आम्ही सगळे मुंबईवाले इकडचे तिकडचे तर बोलले मामा वगैरे, "अरे काय नसतं आई, आपण बघू काय ते डॉक्टरला दाखवू, तिचा काहीतरी कुठे त्रास होत असेल." असं सोडून दिलं. आजीला ते राहवत नव्हतं, जुनी की माणसं. जुनी माणसं. हम्म. तिला काहीतरी जाणवलं त्याच्यामध्ये, की हम्म. नाही, नाही काहीतरी मला करावंच लागेल. तर आपल्याकडे असतं तसं गादीवर बसणारे, की गादीवर बसणारे म्हणजे समजलं ना हो तुम्हाला हो. गावामध्ये असे हम्म. असतात. बघणारे असतात. बघणारे हम्म. वगैरे, हे आपण ते काय असं झालं आणि गावची माणसं करतात ते अजून पण आहे आपल्याकडे. हम्म. तर जाऊन त्यांनी विचारलं, "बाबा गुरुजी असं-असं माझ्या नातीला होतंय." "ठीक आहे, तुम्ही मग घेऊन या, आपण बघू काय आहे ते." त्या 3ऱ्या दिवसापासून ती घरातून बाहेरच पडली नाही. जेव्हा जायची वेळ आली तेव्हा. हां. ओके. जेव्हा जायचं मग आजी बोलली ना, "आपल्याला जायचंय." ती हम्म. घरातून बाहेर पडली. ती फक्त सांगायची, "मी येणार नाही." जे पण काय आहे. तर आजी देवळातून ते जे पण असायचं 2 टाईम जेवण आम्हाला तिकडे व्यवस्थित असतं. जसं आपल्याकडे प्रसाद म्हणतो ना, त्या टाईपचं. तर ती हम्म. जेवण घेऊन यायची तिला. ती काय घरातून बाहेर पडायची नाही आणि आम्ही सगळे तिथे जेवायला असायचो. दुपारी पण आणि रात्रीच्या जेवणाला पण. आणि तिथं जागरण वगैरे, कीर्तन, भजन सगळं असायचं म्हणून आम्ही तिथंच असायचो रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत. ओके. तर आजी जाऊन गुरुजींना भेटून आली आणि मग मामांना माझ्या सांगितलं, की "अरे असं-असं आहे." ते गुरुजी बोलतात, की "आपल्याला तिला तिथे दाखवायला घेऊन जावं लागेल." हम्म. मामा बोलले, "ठीक आहे. आपण उद्या सकाळी उठू आणि घेऊन जाऊ." ते सकाळ येण्यापर्यंत एक नवीन तिकडे काहीतरी असं घडलं आमच्या घरामध्ये. आमच्या गावामध्ये ना असं कातकरी समाज आहे. म्हणजे आपल्या काही ठिकाणी आदिवासी समाज बोलतो तसा आमच्याकडे कातकरी समाज आहे. जो हम्म. रात्री मासेमारीसाठी नदीवरती जातो. आमच्याकडे नदी आहे मोठी अशी. ओके. जी आपली गांधारी नदी आहे, तशी हम्म. नदी आहे. तिथे मासेमारी सोयीस्कर अशी होते. तर ते सकाळी मासे घेऊन आले. त्यांचं कसं त्यांनी रात्रभर मासे पकडले, की सकाळी प्रत्येकाच्या घरी येऊन मासे विकायला ती लोकं येतात टोपल्या घेऊन. अच्छा. तर ते आले बाबा पण आले ते डायरेक्ट आमच्याच घरी आले आणि आजीला असं म्हणले, "अहो आमच्या आजीला माई बोलायचे तेव्हा. तर माई तुमची नात आम्हाला दिसली नदीवरती. तिने एवढं लक्ष दिलं नाही. असं असं का बोलतायत ही लोकं?" हम्म. आणि ते कसं असतील हे लोकं पियाले वगैरे रात्रभर असतील आणि अशीच बडबड करत असेल. ठीक आहे. तर तो सांगून गेले ती लोकं दोघं, की "नाही आम्ही तुमच्या नातीला नदीवरती बघितलंय पहाटे 4 वाजता असं." तर आजीने दुर्लक्ष केलं. परत आला तो झाले 3रा आणि 4था 2 दिवस झाले. हम्म. आता दिवस आला 5वा. 5व्या दिवशी गावातली माणसं तिथेच मासेमारीला नदीवर गेले होते आणि त्यांनी तिथे बघितलं माझ्या ताईला. आता तेव्हा आपल्याकडे कोणाकडे फोन किंवा असे काही नव्हते, की लगेच संपर्क करू शकतो, की मला फोन केला, "मामा, अरे बाबा तुझी मुलगी इथे आमच्याकडे आहे." असं काही नाही. हम्म. एक तर नदीवरनं धावत येऊन घरात सांगावं लागेल. तर तिथे एकटा कोण थांबू शकत. होते दोघं जण, पण ओके. दोघांच्यात असं नव्हतं, की मी इथे हम्म. थांबीन एकटीसाठी आणि तू जाऊन घरी सांग. हम्म. तर दोघांनी काय विचार केला, डायरेक्टली ती नदीमध्ये बसली होती, दोन्ही पाय नदीमध्ये सोडून अच्छा. असं केस म्हणजे बोलतात ना, एक पजेस होतो प्रॉपर असं, की हम्म. त्याला आपल्या भाषेत झपाटणं म्हणजे असं झपाटलं असेल. असं झालं होतं. तर त्यांनी तिला उचललं
आणि घरी घेऊन आले. अच्छा. घरी घेऊन आले आणि मग आमच्या सगळे जागे झाले, बघितलं कारण सगळे तिथे मंदिरातच असायचे तर सगळे आले होते असे. हं, हं, सगळ्यांनी बघितलं तर ते पूर्ण रूप तिचं आम्हाला कळलं. पूर्ण अशी केस वगैरे सोडली होती, भिजली होती पूर्ण. मग सगळ्यांना समजलं की हे काहीतरी वेगळं घडलेलं आहे आमच्यासोबत, म्हणजे आपल्या मुलीसोबत. मग आता तिला आम्हाला घेऊन जायचं होतं तिकडे गुरुजींकडे किंवा आता सप्ताह आहे तिकडे मंदिरामध्ये. 2च आमच्याकडे ऑप्शन होते, हं. की नक्की काय घडलंय हिच्यासोबत. आता त्याच्यावरती सोल्युशन कसं काढणार? पण गावातले काही माणसं आली. त्यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आम्हाला सजेशन दिले, की बाबा हं. तुम्ही इकडे जा. तुम्ही एकाने सांगितलं तुम्ही नाही काहीतरी तिला त्रास असेल तुम्ही डॉक्टरकडे जा. नाही तुम्ही ह्या भगतकडे जा. तुम्ही शेवटी आजीने बोलले, "नाही, आपल्याकडे गावात सप्ताह चालू आहे. तर ह्याचा काय तो सोक्ष आपल्याला इथेच लागेल. बरोबर. एक तर आपण सप्त्यामध्ये तिला घेऊन जाऊ. तिथे विचारू कुणाला तरी गुरुजींना चांगलं असं, की बाबा काय आहे बघा." पण ती घर सोडून यायलाच तयार नाही. जबरदस्ती तिला घेण्यासाठी दोघा-तिघांनी प्रयत्न पण केले. माझे मामा सगळे एकदम आमची फॅमिली आर्मीवाली आहे. हं. म्हणजे तुम्ही विचार करा आमच्या घरात माणसं कशी असतील. एकदम अंगाने, शरीराने. ते तिला ओढण्याचा प्रयत्न करतात 17 वर्षाच्या मुलीला. पण त्यांच्याने ती हलत नव्हती जागेवरनं. एवढं तिच्यामध्ये ते हे होतं. तर बोलला आता करायचं काय? मग गुरुजींनी आयडिया दिली आजीला आणि मामांना, की तुम्ही एक काम करा. तिला असं कळूनच देऊ नका, की तुम्ही तिला आमच्यापर्यंत घेऊन येताय. अच्छा. 2 दिवस तिला जेवण घेऊन जाऊ नका. काही घरात असेल तेवढंच ठेवा. जशी तिची भूक वाढेल, तशी ती घरातून बाहेर पडेल. हं. तुम्हाला ते समजूनच जाईल. तर मग आजीने विचार केला, असं कसं मुलगीला 2 दिवस आम्ही उपाशी ठेवणार, घरात एवढी माणसं आहेत, जेवण तर असणारच हे ते. हं, हं. नाही तुम्ही ती ती तुम्हाला ह्या 2 दिवसात असं वागेल, की तुम्हाला ती सांगेल, "मला खूप भूक लागली आहे. माझ्यासाठी काहीतरी करा." पण तुम्ही काय सांगायचं, की मंदिरामध्ये आपल्याला जेवण आहे, आपण जेवण तिथं जेवायला जायचं. हं. घरात चूल पेटणार नाही. तेव्हा काही गॅस वगैरे काही नाही, सगळं चुलीवरतीच बनायचं आपल्याकडे. तर ठीक आहे. तर पहिल्या दिवशी आजीनी नेमकं असं एक भात बनवलं, तेव्हा काही कुकर वगैरे नसायचे. मोठेसे पातेले असायचे आणि घरामध्ये 10-25 माणसं तर तुम्ही समजून जा किती भात बनत असेल, डाळ बनत असेल, भाजी बनत असेल. नेमकंच 4 माणसांचं, 5 माणसांचं बसेल एवढ्या पद्धतीने आजीनी भात, डाळ, भाजी बनवली. आणि कोणी तिकडे गेलं नाही. कारण त्यांचं असं होतं, की आम्हाला तिला घरातून बाहेर घेऊन कसंही मंदिरापर्यंत किंवा त्या गुरुजींच्या घरापर्यंत घेऊन जायचं होतं. हं. तिनी तो एकाच टायमिंगला पूर्ण 7-8 माणसांचं जेवण ॲट द टाईम खाऊन टाकलं. बापरे! एका टायमाला आणि सगळे आम्ही शॉक. आम्ही हं. बघत होतो ते सगळं लाईव्ह म्हणजे आम्ही कसं लहान असलो तरी लपून-छपून कसं आहे घरामध्ये उभं हे असतात, जागा असतात. तिथून असं वाकून बघून "अरे काय हं, चाललंय? हं. ताईबरोबर काय होतं?" कोण तिथे आम्हाला जाऊन देत नव्हतं. तर बोललो, "ठीक आहे, चाललंय बघूया कसं आता याच्यावरती काय निघणार उपाय." मग तो दिवस गेला. तिने ते कळलं. आजीला आणि सगळ्या गावात ही खबर पसरली, की बाबा ह्यांच्या नातीला असं काहीतरी एक झालेलं आहे. झालेलं आहे. हं. तर गावात जशी-जशी खबर मग सगळ्यांनी आपल्या मदतीसाठी आले, की ना आपण काहीतरी करू. सगळं जोर लावून तिला तिथपर्यंत घेऊन जाऊ. पण ती काय यायला तयार नाही. लास्ट जेव्हा त्या म्हणजे तिला समजलं, की पूर्ण सगळेजण मला तिकडे घेऊन जायचा प्रयत्न करतात. मग ती स्वतःला दुखापत करायला लागली. ओके. घरामध्ये काही मिळेल असं ते बोलतात ना आपण हातावरती मारणं, हं, हं, हं. रक्त करून घेणं, स्वतःला जखमा करून घेणं, हं, हं. डोकं आपटत राहणं. तेव्हा कसे असे आपले ह्याचे सिमेंटचे वगैरे घरं नव्हती. आपल्याकडे मातीचेच लेप लावलेले असे कोड्याची घरं बोलतो त्या टाईपची घरं होती. पण घरामध्ये बांबू आणि हे सगळं असायचं. ती त्याच्यावरती डोकं आपटत होती. लिटरली आम्ही ते बघितलेलं आहे लाईव्ह. हे सगळं चालू असताना ती चालू नदीवर असताना आम्ही लाईव्ह जायची का तेव्हा? बघितलेलं आहे. येस, आम्ही समोर डोळ्यासमोर बघितलेलं आहे. तर ती अशी डोकं ती स्वतःला दुखापत करून घ्यायला लागली. मग शेवटी आमच्या आजीला राहवलं नाही. आजीने तिथेच तिला विचारलं, "बाळा तुला काय होतंय? तू आम्हाला नाही सांगत आहेस, तुला कुणाला सांगायचं आहे?" मग त्या दिवशी ती एवढी रडली, इतकी रडली ना, की तिचं रडणंच थांबत नव्हतं. अच्छा. ती कमीत कमी 2-3 तास रडतच होती फक्त. आम्हाला कुणाला काहीच तथ्य कळलं नाही यातलं. का रडते? का रडते? आजी फक्त विचारायची, "बाळा काय झालं? तू सांग मला. आपण काहीतरी याच्यावरती करू. तोडगा काढू, की तुझी काय इच्छा आहे ते सांग आम्हाला. तुला काय पाहिजे?" ती फक्त त्या दिवशी 2 तास रडली. असे 6 दिवस प्रॉपर गेले. तेव्हापासून तिला पहिल्या दिवसापासून 6 दिवसाहून पजेस झाल्यापासून काही नव्हतं. 4थ्या आणि 5व्या दिवशी तिचं ते प्रमाण वाढत गेलं. ओके. पहिलं खाण्यावरती वाढत गेलं. मग तिचा तीव्र राग वाढत गेला. 6व्या दिवशी असं अचानक ती स्वतःला जखमा करून घेणं,
आणि मग संध्याकाळी खूप रडणं हे असं भरपूर झालं. हं. शेवटी गुरुजींना न राहून असे ते असे गुरुजी होते की ते कुणाकडे असे जात नाहीत हं. घराचं ओलांडून. पण एवढं सगळे ग्रामस्थ मंडळी, गावातली माणसं त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सगळं हे सांगितलं की असं चाललंय. पण हं. ते गुरुजीच स्वतः आले. गुरुजी आले. जसे ते हिथून समजून जा 100 मीटरच्या जवळपास असतील, 50-70 मीटरच्या रेंजमध्ये असतील. तिला कसं कळलं काय माहीत नाही, की गुरुजी येतायत म्हणून. ओके. ती घरातूनच ओरडायला लागली जोरजोरात एकदम. अच्छा. "तू तिथेच थांब. तुला इथे यायचा अधिकार नाही. मी काय आहे ते मी बघून घेईन. मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे आलेली आहे." ओके. असं एकदम रुद्र बोलतात ना, आवाज एकदम जड आवाजात. हं, हं, हं. म्हणजे समोरच्याला वाटेल, "अरे, ही किती शांत मुलगी बोलणारी आहे." हिचा आवाज हं. एकदम असं डबल मीनिंगमध्ये येतो ना आवाज. आम्ही ते ऐकलंय स्वतःने आम्ही. तर गुरुजींना मग कळलं, की नाही इथे काहीतरी मुरलेलं आहे. आपल्याला याचं सोक्षमोक्ष करावंच लागेल. हं, हं. मग मामांना, आजींना वेगळं घेतलं त्यांनी. सविस्तर सांगितलं, की "तिला विचारा तुझी इच्छा काय आहे?" आता जसं त्यांनी सांगितलं होतं, कातकरी समाजातल्या लोकांनी किंवा आमच्या हं. गावातल्यानी, की मासे मारायला गेले होते, तर एक विचार करा तुम्ही नारळ आणि काही असं द्या. आपल्याकडे होतं तसं, की कोंबडा, नारळ हं. तर त्या जिथे हिला भेटले, तिथे जाऊन देऊन या तरी समजेल. नदीच्याच इकडे. हं. तर ठीक आहे, मामा तयार झाले. ठीक आहे, आपण नारळ आणि तिथे जाऊन देऊन येऊ असं. पण त्याने काही फरक पडला नाही. ओके. असं ह्यांना वाटलं, की ते दिलं की ती काय असेल ती निघून जाईल. गुरुजींना सांगितलं त्याने, की नाही हो, ती आहे तसंच वागते आणि आता तिच्यामध्ये अजून ॲडिशनल होत गेलाय. आता आम्ही 2 दिवस खाण्याचं टाकलंय ना, तर ते घरातलं काही मिळेल ते. पेपर तर पेपर खात होती. हं, हं. लाकडं अशी जी फाटी बोलतो आपल्याकडे, ती पण अशी सुकलेली. खात होते आणि आम्ही ते बघत पण होतो. काय चाललंय काय माहीत नाही आणि तिने काय 6-6 दिवस त्याच्यामध्ये तिचा अवतार म्हणजे जे बोलतात ना, हं. अंघोळ नाही केली, काही नाही तसंच एकदम म्हणजे ते बोलतात ना एकदम गलिच्छ असं एकदम हे झालं होतं. तर आम्हाला कळलंच की काहीतरी हे विचित्रच आहे काहीतरी. हं. गुरुजी आले त्या दिवशी घरामध्ये. त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते सगळं केलं. ते बघायला आम्ही नव्हतो. हे आम्हाला नंतर मग हळू सांगितलं. आजी हं. मामाने आम्हाला कळवलं, की बाबा काय-काय केलं ते. त्याच्याबद्दल थोडंसं मला लक्षात आहे, की त्यांनी मग ते त्यांच्या पद्धतीने मंत्र, पाणी वगैरे शिंपडलं तिच्यावरती, विचारलं. तर आजी आम्हाला अशी सांगत होती, तेव्हा पण हिच्यामध्ये एवढी तीव्र शक्ती आली होती ना, की तिघं-चौघं जण पकडायला असताना सुद्धा ती गुरुजींवरती धावून जात होती. ओके. तुला इथे यायचा अधिकार नाही. मी माझ्या काहीतरी कार्य करायला करून आले. कळत नाही कळत शेवटी गुरुजींनी कुठला कसा मार्ग काढला हं, हं. आणि तिच्याकडनं विचारून घेतलं, की "बाबा तू हिच्या मागे का लागलेस? हिने काय तुला त्रास दिलाय का? तू कोण आहेस? तुला काय पाहिजे?" पहिलं तर ती सांगतच नव्हती असं आजी आम्हाला सांगत होती, की 1-2 तास असेच वाया गेले. तिला सगळं हे करण्यासाठी, की हं. काय होतंय? काय होतंय? आणि मग गुरुजींनी तिला असं आश्वासन दिलं, की "तू जे बोलणार ते आम्ही तसं तुला मिळवून देणार." अच्छा. तर तिनी आजीचा हात, गुरुजींचा हात जवळ घेतला आणि सांगितलं, की "मला आश्वासन द्या, की तुम्ही माझ्यासाठी हे करू शकता का?" तर घरातल्यांनी डिसिजन घेतला. आता एवढं तर आज झालेलंच आहे. काय आहे ते नक्की तर समजू द्या आम्हाला. ठीक आहे, जी तुझी रिक्वायरमेंट म्हणजे जे तुला पाहिजे ते आम्ही पूर्ण करून देऊ. तेव्हा त्या दिवशी पहिल्यांदा तिने एका महिलेचं नाव घेतलं, अच्छा. की "मी अशी-अशा गावातली, मी अशी-अशी स्त्री आहे." ओके. ठीक आहे. तर मग गुरुजींनी तिला प्रश्न विचारला, "मग तुला हिलाच का पकडलंस?" "नाही, ती माझ्या त्या वेळेच्या पहार बोलतो आपण. 12च्या नंतर जो काय चालतो ना, म्हणजे दुपारी 12च्या नंतर हं, ते हं. संध्याकाळी 4 वाजेच्या मध्ये. ह्या वेळेमध्ये ती मला भेटली. मी खूप वर्षापासून इथे आहे. कमीत कमी 3 वर्ष झाली मी शोधतेय. मला कोणतरी मला तिथे पोहोचायचंय. मला जे हवंय तिथे पोहोचायचंय. मग तुला कुठे पोहोचायचंय?" असं गुरुजींनी विचारत होते. त्यांचे काय संवाद चालू होते. हे ऐकायला आम्ही नव्हतो. हे आम्हाला सगळं आजी-मामा वगैरे असे सगळं नंतर सांगत होते आम्हाला. किंवा आम्ही असं परत फॅमिली बसलो, की ह्या गोष्टी निघतात तेव्हा आम्हाला ते हळू कळलं. "तुला कुठे पोहोचायचं आहे?" तर तिने सांगितलं, की "माझं असं-असं नाव आहे. मी इकडनंच तुमच्या 1-2 किलोमीटर गावापासून जवळच राहते. मग तू हिला का पकडलंस?" "नाही, ही येत होती एकटी. मी फक्त हिला ॲड्रेस विचारलं आणि ही दचकली. तर मला असं वाटलं, की ही माझ्यासाठी काहीतरी करू शकते. म्हणून मी हिचं शरीर धरलंय." अच्छा. मग गुरुजी बोलले, "मग तुला काय पाहिजे ते आता आम्हाला सांग." हं. परत ती रडायला लागली आणि रडत-रडत अशी सांगत होती, की "मी
एक बाळंत झालेली महिला आहे. हम्म. माझी मला डेट होऊन आता म्हणजे ती अशी म्हणत होती, मी मृत्यू मरून मला आता 3 वर्ष झालेली आहेत. Okay. पण मी जेव्हा मेली ना, माझा ॲक्सिडेंट झाला. मला एसटी बसनी उडवलं होतं त्या रोडला. हम्म. तर तेव्हा माझ्या हातात माझं बाळ होतं. हम्म. असं तिने सांगितलं. तर मला त्या बाळाला बघायची इच्छा आहे. तिने ते नाव सांगितलं होतं. मामांना, गावातल्या काही माणसांना घेतलं. गुरुजींनी पहिले जाऊन ते विचारपूस केली, की नक्की असं आहे का? घडलंय का? किंवा कसं आहे माहितीये तेव्हा एखाद्या गावातून दुसऱ्या गावात जाणार तर ती लोकं ते एक्सेप्ट नाही करणार. हे तुम्ही कुठलं पण आमच्यावरती थोपताय. बरोबर. असं आहे, तसं आहे. कथा बनवताय. मग गुरुजींनी त्या माणसांना घेतलं. बाबा तुम्ही जाऊन पहिली चौकशी करा. तिचं नाव विचारलं. तिच्या मिस्टरांचं नाव विचारलं. तिने सविस्तर सांगितलं. अच्छा. जेव्हा ती ऑफ झाली तेव्हा तिचं बाळ किती महिन्याचं होतं, किती वर्षाचं होतं, इतपत सगळं तिने सांगितलं. पण बोलली, "मी ह्या तुमच्या पोरीला तेव्हा सोडणार जेव्हा मी ते बाळ बघणार. मी बापरे. खास त्याच्यासाठी माझा जीव तळमळतोय म्हणून मी राहिली. माझं सगळं केलं असेल घरातल्यानी, पण मी ते नाही. मला माझ्या बाळालाच बघायचं होतं." हम्म. ठीक आहे. मग ते माझे मामा, गावातली काही माणसं तिथे पोहोचले. त्यांनी चौकशी केली, की असं-असं आम्हाला घडलं. आमच्या घरामध्ये असं-असं एक चालू आहे. ते बोलले, "तुम्ही सांगताय त्यात सगळं खरं आहे. पण आम्ही तर तिचं सगळं हे केलेलं आहे. जे माणूस विधी करतात हम्म. अंत झालं हे झाल्यानंतर, असं नाही व्हायला पाहिजे." तर त्यांनी मग सांगितलं असं माझ्या मामाने आणि गावातल्या माणसाने, की तिची अशी इच्छा राहिली आहे, की तिला तिच्या बाळाला बघायचं मनसोक्त असं. तर तुम्ही घेऊन येऊ शकता का? तर हम्म. ती ती मुलगी ती झाली असेल 3-3.5 वर्षापर्यंत मोठी झाली होती. मग त्यांचे काय आपसामध्ये डिस्कशन झाले असतील त्यांच्या घरातल्या व्यक्तींनी, त्यांच्या घरातल्या फॅमिलीनी, "बाबा नक्की काय आहे?" मग झालं. शेवटी बोलले, "ठीक आहे." तर आता गुरुजींनी काय विचार केला, की तिला असं विचारलं बहिणीला, कुणाला माझ्या जे जिला हे झालंय ते, हा पजस झालं ते. हम्म. की "तू आमच्यावर येणार की नाही तिकडे जायला?" हम्म. तिला असं वाटत होतं, की मी घरातून बाहेर पडली, की मी मुक्त होईल. म्हणजे ही मुक्त होईल. हे हम्म. हे काहीतरी माझ्यावरती वेगळं करतात. ती तयारच नव्हती. ती म्हटली, "तिला इथे घेऊन या. मी उंबरठा घराचा ओलांडणार नाही. ओलांडणार नाही." ठीक आहे. मग जाऊन परत मामांनी, गावातल्यांनी तिथे जाऊन कन्व्हिन्स केलं, की "बाबा तुम्ही जरा या, असं-असं झालंय." आणि मग स्वतः गुरुजींना तिकडचे 4ही 5-6 गाव चांगलेच ओळखतात. हम्म. ती लोकं तयार झाले. मुलीला घेऊन आले. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, गुरुजी 100-70 मीटरवरती होते. हम्म. जसं ती मुलगी त्या रेंजमध्ये आली, ओके. ही घरामध्ये एवढ्या जोरजोरात रडायला लागली. इतक्या जोरात त्या मुलीचं नाव घेऊन, तिला हम्म. माहीत पण नसेल माझ्या बहिणीला त्या मुलीचं नाव काय आहे ते. हम्म. बरोबर. विचार करा. असं म्हणजे ना आता अंगावरती असे शहारे आले माझ्या तुम्हाला पण आले. सांगण्यामध्येच. काय आणि आम्ही हे लाईव्ह बघितलेली गोष्ट आहे. ही लाईव्ह बघितलेली गोष्ट आहे. हम्म. तर ती मुलगी आली. जसं घरात आली, धावत आली माझी बहीण आणि त्या मुलीला मिठी मारली. कमीत कमी 15-20 मिनिटं फक्त मिठीतच होती आणि मनसोक्त रडली. मनसोक्त रडली आणि शरीर सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत काय नाही. तिचं लग्न झालं, माझ्या बहिणीच्या 2 मुली आहेत. सगळं व्यवस्थित कुटुंब आहे. हा एक आमच्या घरातला जो आमच्याबरोबर प्रसंग घडला होता. पण काय त्रास दिला असं नाही. ते आता आम्हाला नंतर समजलं, की त्या महिलेला तिच्या मुलीला भेटण्यासाठी खूप इच्छा होती. म्हणून ती इथपर्यंत हे सगळं घडलं. एका आईची तळमळ काय असते हे या काय असते कथेतून ते. आपल्याला कळतंय. खूप अशी आणि आम्ही लिटरली बघितलेलं अंगावरती आहे ना काटे आले हो, हो. खरंच ऐकतानाच. आम्ही पण घरात या गोष्टीवर चर्चा करतो ना अजून पण तिला ते आठवत नाहीये. तिला हे आम्ही हळू सांगितलं. ओके. आणि नंतर आता खूप चांगलं झालं. 2 मुलं आहेत. एक मुलगा मस्तपैकी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. आर्मीच फॅमिली एक आर्मीमध्ये सगळं छान आहे. काही हे नाही. मला मी असं फार आतुर आहे तुमचा पुढचा किस्सा ऐकण्यासाठी. तर वळूयात आपल्या पुढच्या किस्साकडे. पुढचा किस्सा असा गावातला असं नाहीये. मी स्वतः मुंबईकर आहे. व जन्म माझा गावीच झालं. पण आमचं कसं आपण चाकरमानी. हम्म. गावातून आई-वडील सगळे इकडे नोकरीसाठी आलेले. तर आम्ही जोगेश्वरीला स्थायिक होतो. जोगेश्वरीला माझं पूर्ण लहानपण गेलेलं आहे. शिक्षण झालेलं आहे. मित्र, सवंगडी सगळे जोगेश्वरीतलेच. तर असेच खूप छान असे मित्र आहेत आपले तिकडे. त्यातलाच एक मित्र आमचा
नाव सांगत नाही, बट आहे हम्म. खूप असं जिवलग मित्र लहानपणापासून, जसं बोलतो आपण लंगोटी मित्र वगैरे, हो. तसं त्या पद्धतीचं एकत्रच शिक्षण घेतलेलं, एकाच शाळेत शिकलेले, कॉलेज केलेलं. तर किस्सा असा आहे की त्या मित्राचं अपघाती निधन झालं. अच्छा. खरीची गोष्ट आता हल्ली की हा, नाही, ही गोष्ट आय थिंक मी तेव्हा SY ला होतो. अच्छा. SY ला होतो मी, तेव्हाची गोष्ट आहे. झालं मुंबईतच, जोगेश्वरीतच झालंय. तर तो किस्सा असा आहे की दिवाळीचे काहीतरी 5-6 दिवस अगोदरच आहे ते. तर आमचे असे प्लॅन असायचे दिवाळीमध्ये की आपण गड-किल्ले बनवायचे मातीचे, हम्म. सगळे मित्र मिळून, की इथे-इथे पिकनिकला जायचं. तेव्हा कसं मी जोगेश्वरीच्या बाजूलाच आमच्या इथे आरे कॉलनीज आहेत. तिकडेच गार्डन्स वगैरे असं फेमस. तेव्हा खूप फेमस आहेत तिकडे गार्डन्स होते आरे कॉलनीमध्येच अच्छा. वगैरे, आणि फ्री गव्हर्नमेंटचे. तर पहिल्या अंघोळीला फटाके वगैरे फोडले, फराळ वगैरे केला, की सगळे मित्र, चाळीतले मित्र, शाळेतले मित्र, असे एक पिकनिक काढायचो घरातून टिफिन घेऊन, आणि दिवसभर गार्डनमध्ये तिकडे जायचो एन्जॉय करायला. सगळं क्रिकेट खेळा, आपले जे पण जे आवडीचे खेळ असतील ते खेळायला जायचो. असे आमचे खास मित्र होते. तर ही आमची सगळी अशी तयारी चालू होती. किल्ले वगैरे बनवायचे, आणि आमच्या मधलाच तो मित्र काही कारणास्तव स्टेशनला गेला जोगेश्वरी. स्टेशनला गेला, आता फटाके आणायला गेला होता की काय सामान आणायला गेला होता, आपल्याला आयडिया नाही कशा अच्छा. कारणास्तव गेला होता. आणि आम्ही सगळे तिकडे मैदानात किल्ले बनवत होतो. कोण काय फटाकड्याची तयारी चालू होती, कोणाच्या घरी फराळ चालू होते. तर आता शेवटी कसं त्या पिरियडला मित्राच्या घरी पण जाऊन आम्ही करंज्या बनवलेल्या आहेत, हम्म. मदत करण्यासाठी घरामध्ये जाऊन काही लागेल ते वस्तू आणून देण्यासाठी. तर एक व्यक्ती आलं धावत, आणि आम्ही तिथेच मैदानातच होतो, आणि डायरेक्ट मित्राच्या असं विचार झाला की बाबा हा घर आहे, मला ह्या घर कुठे आहे ते दाखवा. ओके. तर कसं तुम्ही 5 चाळींमध्ये पण कुणालाही ओळखू शकता, 10 चाळी पण बाजूला असल्या तरी कोण माणूस कुठे राहतं एवढे वर्ष ओळख असले तर कोणी सांगेल की बाबा, सांगितलं की हा इकडनं जा, पुढचं 5 नंबरची खोली त्यांची आहे. तो माणूस गेला तिकडे, काय बोलला, काय सांगितलं, काही आयडिया नाही. आम्ही मैदानातच होतो. त्याच्या घरातून त्याच्या आईचं मोठमोठ्याने रडण्याचा आवाज आवाज यायला लागला. खूप मोठमोठ्याने आक्रोशाने रडायला लागली. त्या मित्राचे वडील घरी नव्हते तेव्हा. अच्छा. आणि जसा तो माणूस निघून गेला, ती घरातून बाहेर धावत आली. तर हम्म. पहिलं कसं आपल्याकडे मुंबईमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, बाजूबाजूला राहणाऱ्या पहिल्याच गोष्ट शेजाऱ्यांना जाऊन आपण कळवतो. हम्म. ती रडत बाहेर आली, माझ्या मुलाचं वाईट झालं, माझ्या मुलाचं वाईट झालं. असं ती अच्छा. माझ्या आईकडे जा, बाजूच्या मामीकडे जा, काकूकडे जा, असं सांगत होती. सगळे जमा झाले. काय झालं? काय झालं? नाही, मी त्याला स्टेशनला सामान आणायला पाठवलं होतं. ते आता आले होते. कोण? हम्म. तर ते हे आपलं रेल्वे पोलीस, ओके. ते आलेले. त्यातलं कोणतरी माणूस आलं होतं. आणि ते पण कसं नंतर समजलं आम्हाला, त्या खिशामध्ये आधार कार्ड असतो ना आपला, आणि कॉलेजचा आयडी. ओके. तर कॉलेजच्या आयडी वरती त्यांना तो ऍड्रेस ऍड्रेस मिळाला. समजला. कॉलेज होतं इस्माईल युसुफ कॉलेज, स्टेशनच्या बाहेरच आहे जोगेश्वरीच्या. तर त्यांनी सांगितलं की ते आले होते, त्याला ट्रेननी उडवलं पटरी क्रॉस करताना. हम्म. तेव्हा जोगेश्वरी हा रेल्वे स्टेशन असं होतं ना, अपघात पुष्कळ व्हायचे. कारण तेव्हा फाटक, जे आता फाटक बोलतात ना आपण, हो. फाटक असतात ट्रेनला, किंवा हम्म. ट्रॅक टाकलेले आहेत, ब्रिज ब्रिज झालेले आहेत, नव्हता. असं काहीच नव्हतं. नव्हता ओपन ब्रिज. प्लेस 3 फक्त स्टेशन होते. लोक त्या ट्रॅक मधून जायचे. खूप खूप अपघात व्हायचे, पुष्कळ अपघात व्हायचे तेव्हा. तर तो ट्रॅक करत होता, फास्ट ट्रेननी त्याला उडवलं, आणि असं सांगितलं, ती सांगत होती. आता ह्याचे वडील मिल कामगार, ओके. ते रात्री येईपर्यंत कॉन्टॅक्टच नाही होणार काही. हम्म. तेव्हा तुम्हाला माहिती आहे, आपले डायलिंग वाले फोन असायचे, हम्म. रिसिव्हर उचलले आणि कॉल लावतो ते बरोबर. फोन. पीसीओ टाईप. हा, पीसीओ टाईप. तर पीसीओ टाईप आपण मिल मध्ये फोन नाही करू शकत होतो, पण मिल मधला माणूस आपल्याला फोन करू शकतो. अच्छा. तर तिथे काय असेल त्यांची रिक्वायरमेंट, तर आता एकच पर्याय होता की 7 वाजेपर्यंत त्यांची वाट बघायची. पण आम्ही तेवढं मॅच्युअर्ड होतो, 12वीला होतो, मीन्स एवढं होतो की आम्ही जाऊ शकत होतो तिथे हॉस्पिटलपर्यंत. तर त्याला तिकडनं जोगेश्वरी स्टेशनवरून त्याचं बॉडी कुपर हॉस्पिटलला घेऊन गेले होते. ओके. कुपर हॉस्पिटल तुम्हाला माहीतच असेल, पार्ल्या साईडला आहे ते. तर आम्ही सगळे मित्र सायकल,
कोणाला जमेल तसं सायकलने गेलं, शेअर ऑटोने गेले, बाईक काढले. आम्ही सगळे मित्र तिकडे गेलो. आता त्याचे वडील 7 वाजता घरी येणार. मग ते घरातले त्यांना सांगणार. मग तिकडनं आमचे वडील, आजूबाजूचे काका जे पण असतील ते त्यांचे म्हणजे माझ्या वडिलांचे मित्र असे मिळून येतील तोपर्यंत आम्ही पोरं तिकडे सगळी तिकडेच होतो. गेलो. अक्षरशः मी त्या कुपरच्या शवगृह बोलतात ना, जिथे बॉड्या ठेवतात. हम्म. सगळे अपघातवाल्या बॉड्या तिथे होत्या. पूर्ण मला तर असं वाटतं त्या बोरवलीपासून दादर, चर्चगेट कुठपर्यंत होत्या माहित नाहीत. पण एवढं तर मला समजलं बघून की ते बोरवलीपासूनचे, कारण तेव्हा नावाजलेले फक्त 3-4च हॉस्पिटल होती. कुपर, जे सायन आणि असे 1-2 जीटी हॉस्पिटल वगैरे. तर असे मोस्टली काय असायचं, ट्रेनचे अपघात झाले की ते पहिले जाऊन ठेवायचे कुपरलाच. अच्छा. आता आम्ही गेलो मित्र सगळे 4-5 मित्र आम्ही होतो. वॉर्डबाईनी बोलवलं. हम्म. एवढे माणसं आहेत, ओळखा आता कोण आहे तुमचा मित्र. बापरे. तर पुढे जाणार कोण? हम्म. पुढे जाणार कोण? कारण एवढं तर कॅपेबल कोणच नाहीये. आणि ते वॉर्ड पण अशी व्यक्ती होती, हम्म. त्याला आपण दोष देऊ शकत नाही. ते त्यांचं काम आहे, त्यांचं असं एवढं. आता आपणच एखादा माणूस एखादंच असं पाहायला लागलं रक्त वाहताना बघून एकदम हे होऊन जातो, पॅनिक होऊन पॅनिक जातो. होतो आपण. तर तो आला, बोलतोय तुम्हाला तुमच्या मित्राची ओळख करावी लागेल. हम्म. तर एक दोघांकडे बघितलं, तर एकाने माझंच नाव सांगितलं अच्छा. की निनाद हम्म. तूच जा. आणि दरवाजा उघडला. थोडस मी 15 पावलं आत चाललो. जसा आत गेलो, अक्षरशः मी गार पडून गेलो. अशा रेल्वे ऍक्सिडेंट झालेल्या असे बॉड्या एकावर एक अशा टाकून ठेवल्या होत्या. आणि त्यात तो मला सांगतोय की तुझा कोण माणूस आहे ओळख. अच्छा, एकावर तर टाकलं तर शोधायचं कसं? शोधायचं कसं? ते त्याला वॉर्डबायला पण नसेल माहिती कोण आहे काय आहे. हम्म. आणि त्याचं आयडी प्रूफ वगैरे तर ते पोलीस आणि त्यांच्याकडे सगळं जमा झालं होतं. फक्त ओळख कोण करणार? घरातले येणार नाही सांगणार की बाबा हा आमचा माणूस आहे. हम्म. मी थोडस इकडे तिकडे नजर फिरवली, बघितलं तर ते 10-12 बॉड्या होत्या फक्त त्या दिवसाच्या. मग ते कुठला ऍक्सिडेंट झालं होतं काय आयडिया नाही आपल्याला. अच्छा. पण आमचं मित्र जोगेश्वरीला अच्छा, म्हणजे एका दिवसाच्या एवढ्या बॉड्या होत्या तिकडे? बॉड्या होत्या तिकडे, आणि त्या पण ट्रेननी उडवलेल्या अपघाती निधन. बापरे. आता ते सकाळपासून पडल्या होत्या, कधीच्या काय आपल्याला माहिती आहे. कारण ह्याचा ऍक्सिडेंट झाला होता तर आम्हाला तिथे पोहोचेपर्यंत, कारण आमचं सीन काय होतं, वडील येतील, ते पेपर वर्क करतील, मग त्याची आम्हाला काय रिसिव्हिंग भेटेल. आम्हाला माहिती आहे ते तिकडनं येणार मिल कामगार परळवरून, ते घरी पोचणार आणि मग ते सगळं होणार. म्हणून आम्ही तिथे थांबलो होतो जाऊन. पण आम्हाला भेटायची इच्छा होती. मित्राला काय झालं बघू द्या. तो बोला ठीक आहे, पहिला तुम्हाला बॉडीला बघावं लागेल. मी गेलो, लिटरली बघितलं, सगळ्या बॉड्या पडल्या आहेत. आणि थोडीशी नजर गेली तर एक साईडला तो दिसला मला. कपडे बिपडे सगळे, ते मला वाटतं त्या रेल्वेने त्याला ओढतच हे झालं असेल पूर्ण. हा एक साईडचा चेहरा पूर्ण असा पूर्ण हे झाला होता. मी बघितलं गेला. सुद्धा. मी स्वतः 12वीला होतो, म्हणजे तुम्ही समजून जा काय परिस्थिती असेल. बघितलं, बोललो नाही हाच आमचा आहे. मी खूप रडलो तिथे. बाहेर आलो. मला रडलेलं बघून माझे 4ही मित्र समजून गेले की आपला मित्र गेलेला नाही. मी त्यांना बोललो नाही, गेला आपल्याला सोडून. असे डोळेच भरून आले. डोळे भरून आले तुमचे. तर बोलो गेला. आणि थांबलो आम्ही थोडस. आले सगळे एरियातली माणसं वगैरे, सगळे पेपर वर्क झाले. आम्हाला त्याचे बॉडी घ्यायला रात्री 2:30 वाजले. सगळं करेपर्यंत. पोलीस केस झाली, त्याने आत्महत्या केली आहे का, काय केलंय का. मग तिकडच्या एखाद्या असं स्टेशनच्या बाहेर असतात ना फळं वगैरे, ते बोलले होते की तो धावत येत होता, पण तो ट्रॅक पलटी म्हणजे क्रॉस करतानाच ट्रेननी त्याला उडवला. आत्महत्या वगैरे नाही केली. हे सगळं आम्हाला सिद्ध करावं लागलं. तिकडच्या मध्ये केळीवाल्यांना घेऊन, पेरूवाले बसलेले विटनेस, त्यांना येऊन सांगावं लागलं. ती लोक मोस्टली हेच करत होते की नाही सुसाईडच केलं असेल, प्रेशराईज असेल त्यांची काय हे असेल पॉलिसी असेल, किंवा त्यांना ते पंचनामा करायचं असेल काय. तर ते पोलीस होते, पोलीस तर क्रॉस व्हेरीफाय करणारच. मग आम्ही गेलो तिकडे, आम्ही मित्रच, थोडे 1-2 काका वगैरे असे होते. गेलो, चौकशी केली, बाबा तुम्ही तरी सांगा की असं आहे, नाहीतर खूप आम्हाला ती बॉडी पण भेटणार नाही आणि खूप लेंदी प्रोसेस होईल. बरोबर. काय नक्की काय समजणार नाही. ते बोला आम्ही येतो तुमच्या बरोबर. आणि ते कसं स्टेशनचे जाय जोगेश्वरी म्हणजे त्या आपसात थोडीशी अशी ओळख होतेच, काका चाचा मामा. आणि कसं आमच्याकडे तो मोल्लावाला पण सिस्टम आहे जोगेश्वरीला, तुम्हाला माहितीच आहे, ओळखतातच. त्यातील दोघं आले, त्यांनी सांगितलं नाही असं आहे.
मग ते जोगेश्वरीच्या आरपीएफ वाल्याने तो हे तिकडचं ह्यांचे स्टेटमेंटचं घेऊन तो लेटर घेऊन तिकडे आला. असं सगळं करेपर्यंत मित्राची बॉडी हातात येईपर्यंत आम्हाला वाजले रात्रीचे 2:30. तर आता बोललो रात्री दिवस 2:30 गेला वाजता बाबा. कसं आता त्याची बॉडी आम्ही घेऊन इथे जाणार कुठे जोगेश्वरीला. घरी हा बोललो पहाटेच आता सगळं काय ते विधी वगैरे पहाटेच होईल. आम्ही गेलो, त्याचं अंत्यसंस्कार वगैरे झालं, सगळं झालं, दिवस संपला. रात्री घरातले बसतो असेच, सगळं चर्चा चालू होती. मित्र कधी तुम्हाला भेटला? बॉडी कधी हातात मिळाली? बॉडी आम्हाला बोललो ना रात्री सगळं पेपर रात्रीच वगैरे झालं सगळं? 2:30 वाजता आम्हाला दिली, पण आम्ही ती अच्छा. लगेच घेऊन नाही आलो. ओके. आम्ही पहाटे 4 वाजता घेऊन आलो. मग सगळं ते उठले, त्यांचे पाहुणे कोण आले गावावरनं, कोण मंडळी त्यांची, घरातले पाहुणे कोण, असे पाहुणे म्हणजे येतात ना आपल्याकडे माती म्हणजे ह्याला मैताला येणं. मी पाहुणे बोललो, पाहुणे आमच्याकडे तसं बोलतात, पाहुणे येणार, घरातली व्यक्ती येणार, त्याच्यानंतर ते अंतविधी होतात. असे सगळे येऊन सगळं दुपारी 12-1 वाजेपर्यंत ते सगळं झालं. तो दिवस संपेपर्यंत मग घरात आमची चर्चा, आई, मी, भाऊ, वडील बसलो. तर आई शांत होती आमची, बोलायलाच मागत होती. तर मला वाटलं तिला शॉक झाला असेल. बाजूचाच माझ्या बरोबरचा खेळणारा पोरगा, लहानाचं मोठं बघितलंय तिने. तर पप्पा समजावत होते तिला, वडील माझे, अरे असू दे नंदा, काय नाही. असं झालं. ते त्याचं जेवढं वय होतं तोपर्यंत तोच जगला. नाही बोलते, मी त्याच्यासाठी दुःखी नाहीये, असा आईने शब्द काढला. आम्ही थोडस दचकल्यासारखं झालं. काय झालं आई, तू असं असं का बोलतेस? बोलते, तुम्ही सगळे तिकडे होतात ना, रात्री येऊन आपला दरवाजा ठोकत होता. कोण? तुझं नाव घेतलं मित्राचं आणि बोलत होता सारखा, निनादला पाठव ग काकी, निनादला पाठव ग, मला किती दुखतंय, तुला काय सांगू. असा आईने आवाज ऐकला. तुमच्या मित्राचा आवाज ऐकला? ते काय बोलतेस, आम्ही तर रात्री तिकडे होतो. नाही, तो तुम्हाला बोलवत होता की ह्यांना पाठवा माझ्या मदतीला. म्हणजे एक बोलतात ना की आम्ही तेव्हा खेळत वगैरे होतो ना, बोललो ना तुम्हाला की आम्ही ते किल्ले वगैरे बनवत होतो. त्याचं ते असं असं आम्हाला इंटेन्शन वाटलं की तो गेलाच नाही, त्याला असं वाटत होतं की मी मित्राबरोबर आहे. त्याला ते लागलंय ना, म्हणून तो येऊन, आता कसं आमच्या घरात येणं जाणं ना सारखं, बॉन्ड होतो एक, चहा पियाला काही असं असेल, जेवायला काही असेल, आम्ही मित्र असंच असायचो. ती बोलते त्याच्यासाठी मला जास्त हे झालं की तो रात्री आला होता खास परत, की माझ्या मित्रांना भेटायला. अरे बापरे, बोललो एकदम, म्हणजे तेव्हा कळलं की मित्र काय असतं मित्रासाठी. आणि आईने सांगितलं म्हणजे खोटं प्रश्नच येत नाही, खोटं बोलण्यासारखं काय याच्यात तथ्यच नाही. आणि ती सकाळपासून शांतता, आम्हाला असं वाटलं की असं घडलंय त्याच्यामुळे असेल असं. साहजिक आहे. ती खास ह्या गोष्टीसाठी होती की त्यांचा तुमच्यावरती खूप जीव होता. आमचा जीव होता, मित्र एक बोलतात ना तसं मित्र. तुमच्या डोळ्यातलं पाणीच सांगते. मग ते येऊन तो तसं सांगून गेला. बोलो बापरे, खूप विचित्र झालं. हा एक आमच्या लाईफ मधला दुसरा न विसरण्यासारखा क्षण. तुमचे दोन्ही पण जे किस्से होते त्यामध्ये 2 बोध मिळतात. एक आईची माया काय असते आणि एक मित्र कसा असतो. त्यामुळे दोन्ही पण तुमचे किस्से एकदम अशा अंगावरती येण्यासारखे होते. नक्कीच. माझं मन खूप असं वाटत होतं की बहुतेक फॅमिली मित्रांमध्ये आहे, पण असं तुमच्या चॅनलवर येऊन सगळ्यांना कळावं की कुठे ना कुठे आहे देव, आहे तर हे पण आहे, मित्र, दोस्त, परिवार सगळं आहे. बाकी खरंच धन्यवाद. असंच परत कधी काही असेल तर येईन, अजून आहेत 1-2 आपल्याकडे व्यवस्थित, नक्कीच भेट होईल. नक्कीच. तुम्हाला पण दादांचे अजून किस्से ऐकायचे असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. थँक्यू सो मच, तुम्ही आपल्या शो वरती आलात. आणि तुम्हाला सुद्धा आपल्या शो वरती यायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक सापडेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शो वरती येता येईल आणि तुमचे जे काही किस्से असतील ते तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवता येतील. धन्यवाद.